तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस आणि मी न्यू राममेघेचा फायनल इयर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. जर तुम्ही विदर्भ रिजनमधले असणार आणि तुम्हाला अमरावतीत इंजिनिअरिंग करायची आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अ, तुमच्या डोक्यावर खूप सारे विचार असतील कारण आता CETचे कॉलेजेसचे राउंड लागणार आहेत, की कुठं कॉलेजेस टाकायचे, काय टाकायचं? अमरावती हे इंजिनिअरिंगसाठी बेस्ट आहे का? अमरावतीचे इंजिनिअरिंग कॉलेजेस बेस्ट आहेत का? असे खूप सारे डाऊट तुमच्या मनात असतील. तर मी तुम्हाला तुमचे हेच डाऊट काढणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस अमरावतीचे सांगणार आहे. तर बघा, मी कोणता काही एक्सपर्ट नाही, या कोणी प्रोफेशनल कॉलेज काउन्सिलर नाही आहे. मी तुमच्यासारखा एक स्टुडंट आहे. इथं मला अमरावतीत लावून आता लगभग 2.5 वर्ष झालेले आहेत. तर मी बघितलेले कॉलेज माझ्या एक्सपिरियन्स थ्रू मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, की अमरावतीत कोणकोणते कॉलेजेस बेस्ट आहेत. कारण मी जे अमरावतीचं इकोसिस्टम पाहिलेलं आहे, कारण मी इथं स्टुडंट म्हणून आहो. तर मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, की कोणतं कॉलेज चांगलं आहे. माझे फ्रेंड्स अमरावतीच्या आता सगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत. तर मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट, की या व्हिडिओमध्ये मी प्रायव्हेट कॉलेजेसबद्दलच बोलणार आहे. सो या लिस्टमध्ये जे फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे आणि अमरावतीचं टॉप इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते आहे प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा, ज्याला आपण ओल्ड राम मेघे सुद्धा म्हणतो. तर हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. मीन्स तुमच्या सेमिस्टर जे पेपर्स आहे, ते तुमची कॉलेज फॅकल्टी सेट करत असते आणि जे पेपर्स होतात ते तुमच्या कॉलेजमध्येच होतात आणि कॉलेजमध्येच चेक होतात. यात तुम्हाला काही युनिव्हर्सिटीची काही कन्सर्न राहत नाही आणि जे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, ते युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असतात. सो त्यांचे जे पेपर्स आहेत, ते युनिव्हर्सिटी सेट करते. जशी अमरावतीची युनिव्हर्सिटी आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. सो ओल्ड राममेघे ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सिटीशी काही घेणं-देणं नाहीये. दुसरी मेन गोष्ट आणि बेस्ट गोष्ट या कॉलेजची, ते म्हणजे इथला कॅम्पस प्लेसमेंट. ओल्ड राममेघा वन ऑफ द बेस्ट कॅम्पस प्लेसमेंट इन अमरावती. वन ऑफ द बेस्ट नाही, टॉप मोस्ट प्लेसमेंट इन अमरावती. कारण इथची जे फॅकल्टी आहे, ते खूप ॲक्टिव्ह आहे. खूप ग्राउंड लेव्हलवर काम करतात. निको खालसा सर, जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड आहेत ओल्ड राममेघेचे, ते मुलांसाठी खूप करतात. एन्करेज करतात. त्यांचे खूप सारे ट्रेनिंग चे क्लासेस होतात आणि फॅकल्टी खूप भर देते, की मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांच्या प्लेसमेंटसाठी. सो बेस्ट प्लेसमेंट आहे ओल्ड राममेघीची आणि मी तुम्हाला सजेस्ट सुद्धा करतो, की जर तुम्हाला जर अमरावतीत कॉलेज घ्यायचं असेल, तर मॅक्सिमम प्रेफरन्स ओल्ड राममेघेला द्या. कारण प्लेसमेंट खरं सांगतो, CSITचेच नाही, ज्या कोर ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सुद्धा चांगल्या प्लेसमेंट आहेत. मेकॅनिकल, सिव्हिलच्या बेस्ट प्लेसमेंट आहेत ओल्डमध्ये. सो कॉलेज प्लेसमेंट वाईज ओल्ड राममेघेला कोणतंच कॉलेज अमरावतीचं बीट नाही करत. सो जर तुम्हाला प्लेसमेंट्स प्रायोरिटी सगळ्यांची असतेच. सो माझं म्हणणं आहे, की तुम्ही ओल्ड बघू शकता. त्यानंतर जे ओल्डचं जे कॅम्पस आहे, बिल्डिंग आहे, ते काही एवढी काही खतरनाक नाही आहे. मी बघितलेली आहे. ओल्ड म्हणजे ओल्ड काम आहे पूर्ण. तेवढा पुरतं तुम्हाला भेटणार. पण असं काही एवढं काही विशेष नाही आहे. त्यानंतर जे इम्पोर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी. हॉस्टेल फॅसिलिटी ओल्डमध्ये नाही आहे. बॉईजसाठी पण नाही आहे, गर्ल्ससाठी पण नाही आहे. आणि कॉलेज रेग्युलर आहे. कॉलेज तुम्हाला 70% अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला मग ते कॉलेजवाले फॅकल्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. सो कॉलेज रेग्युलर आहे आणि जे कॉलेजची जे सर्वात हायलाइट आहे ते म्हणजे कॉलेजचे इव्हेंट्स जसं की ओल्डचे जे गॅदरिंग असते, त्यानंतर त्यांची जे मित्रा चॅम्पियन्स ट्रॉफी असते, जे स्पोर्ट्स असतात किंवा ओल्डचा जो टेक फेस्ट असते इस्पेरेंजा, तो खूप ग्रँड असतात. म्हणजे मोठा इव्हेंट होतो अमरावतीत. अमरावती नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून टीम्स येतात आणि आणि खूप चांगला इव्हेंट होतो. सो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ओल्ड चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर अ, जे या कॉलेजची जी फी आहे ओपन कॅटेगरीजसाठी, ते आहे अप्रॉक्स 1,45,000. सो कॉलेज थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि जो मागच्या वर्षीचा जो CSचा कट ऑफ आहे तो अराउंड 90 पर्सेंटाईल होता. तर यानंतर जे नेक्स्ट सेकंड नंबरचं कॉलेज आहे ते आहे आपलं PR पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती. सो
हे सुद्धा एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि रिसेंटली या 3-4 वर्षात या कॉलेजने खूप चांगली ग्रोथ दाखवलेली आहे. इथं इथची जे प्लेसमेंट आहे ते सुद्धा खूप चांगली आहे. ज्या टॉप एम-एन-सीज आहेत ते इथं व्हिजिट देतात. त्यानंतर ज्या अजून दुसऱ्या प्लेसमेंट किंवा ट्रेनिंग अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सुद्धा इथं खूप चांगल्या आहेत. आणि रिसेंट इयर्समध्ये या कॉलेजनं खूप चांगला केलेला आहे. प्लेसमेंटमध्ये सुद्धा आणि अकॅडमिक्स किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा. त्यानंतर अ, जे या कॉलेजचा कॅम्पस आहे तो खूप सुंदर आहे. म्हणजे मी खरं सांगतो, मी जेव्हा पोर्टलला व्हिजिट दिला तर खूप सुंदर कॅम्पस आहे. बिल्डिंग्स एकदम सुंदर आहे. सो चांगला कॅम्पस आहे. त्यानंतर मला वाटते की इथं हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. गर्ल्ससाठी पण नाही आणि बॉईजसाठी पण नाही आहे. त्यानंतर या कॉलेजमधलं एक खूप चांगली गोष्ट ते म्हणजे इथल्या एज्युकेशनल व्हिजिट. इथल्या एज्युकेशनल व्हिजिट हर वर्षी इंटरनॅशनल जातात. जसं दुबई, सिंगापूर यासारख्या सिटीजमध्ये. इथं जाऊन ते पोरांना इंटरनॅशनल एक्सपोजर देतात. त्यानंतर कॉलेजमध्ये अजून एक खूप चांगली गोष्ट आहे ते म्हणजे इथल्या एज्युकेशनल टॉक्स. तुम्ही जर बघितलं तर पी-आर बोटेमध्ये डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम, जया किशोरी, आनंद कुमार, नितीन गडकरी यासारख्या मोठ्या-मोठ्या लीडर्सचे सुद्धा टॉक झालेले आहेत आणि असे टॉक तिथं कंटिन्यू होत राहतात. सो हे गोष्ट सुद्धा त्या कॉलेजमध्ये चांगली आहे. त्यानंतर जे इव्हेंट्स आहेत ते सुद्धा पोटेचे चांगले असतात. आणि कॉलेज जे आहे हे रेग्युलर आहे. सो तुम्हाला 70% अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. एवढी ठेवावंच लागणार आहे. त्यानंतर या कॉलेजची जी फी आहे ते अराउंड 1,00,000 आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जो मागच्या वेळेचा जो सी-एसचा जो कट ऑफ आहे तो होता ओपन कॅटेगरीसाठी 86% आहे. सो तुम्ही कन्सिडर करू शकता हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर जे 3rd नंबरचं कॉलेज आहे ते आहे सिप्ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती. सो सिप्ना सुद्धा एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि इथले जे कॅम्पस आहे ते खूप चांगली आहे. असं जेन्युइनली सांगत आहो. कारण मी न्यू राममेर आहो. तर आम्हाला सांगितलेलं आहे की 2 महिने तरी आता कोणती कंपनी येणार नाही आहे. पण जे सिपनाचे पोरं आहेत, जे माझे मित्र सिपनातले सांगतात, ते म्हणतात की आमचं जे ऑगस्ट महिना आहे यातच 2-3 कंपनी लाईनअपमध्ये आहे. सो ते जे स्टुडंट आहेत सिपनाचे ते त्या कंपनीमध्ये बसू शकतात. सो सिपनाचे खरं आहे जेन्युइनली हे जे प्लेसमेंट्स आहेत ते खूप चांगले आहे. सो सिपना तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुमच्या जर डोक्यात असणार तर. त्यानंतर सिपनाचा कॅम्पस सुद्धा सुंदर आहे. सुंदर कॅम्पस आहे सिपनाचं सुद्धा आणि जे मेन हायलाइट आहे सिपनाची ते म्हणजे इथले इव्हेंट्स. सिपनाचे इव्हेंट्स खरं खूप चांगले असतात. शिवजयंती झाली, त्यानंतर गणपती झाले, त्यानंतर गॅदरिंग झाली. जे सिपनाचे हे जे इव्हेंट्स आहेत ते खूप चांगले असतात. त्यानंतर तिथं जे मोटर शोज सुद्धा होते. सो इनोव्हेटिव्ह इव्हेंट्स होतात तिथले. त्यानंतर ते सिपना थोडंसं प्रोफेशनल कॉलेज आहे आणि त्याचं युनिफॉर्म बघसान तर तुम्हाला वाटते की हे थोडंसं चांगलं कॉलेज आहे. नाहीतर तुम्ही ओल्डचा युनिफॉर्म बघसान तर म्हणसान की "अरे भावा, कोणतं कॉलेजचं आहे?" पण जरा सिपना असं वाटते की आपण एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत. त्यानंतर इथे जे हॉस्टेल फॅसिलिटी आहे ते गर्ल्ससाठी अवेलेबल आहे. सो बॉईजसाठी नाही आहे, पण गर्ल्ससाठी अवेलेबल आहे. त्यानंतर जे सिपनाची अजून एक चांगली गोष्ट आहे ते म्हणजे इथल्या ज्या टीम्स आहेत त्या परफॉर्म खूप चांगला करतात. जे एक्स्ट्राचे जे इव्हेंट्स असतात, जसं रोबो रेस झालं, क्रिकेट झालं. क्रिकेटमध्ये सिपनाची जी क्रिकेटची टीम आहे, ते अमरावती डिव्हिजनमध्ये टॉपची मानली जाते आणि अजून जे टेक इव्हेंट होतात, जसं सायन्स एक्झिबिशन किंवा रोबो रेस, त्यात सिपनाचे हमेशा प्राइजेस असतात. तर आणि जर तुम्ही बघितलं सिपनात इलेक्ट्रॉनिक लॅब, त्यानंतर ड्रोन लॅब आणि अजून स्टुडंट क्लब आहेत, ते कल्चर खूप चांगलं आहे. तर हे सिपनाचा एक खूप चांगला प्लस पॉइंट आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असणार, तुमच्यासाठी सिपना एक चांगला कॉलेज आहे. त्यानंतर जे सिपना रेग्युलर आहे. सो तुम्हाला 70% अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे, ठेवावीच लागणार आहे. त्यानंतर ते सिपनाचा जो हे आहे काय म्हणतात तर फीज ते अराउंड 1,00,000च येते आणि जो मागच्या वर्षीचा जो सी-एसचा कट ऑफ आहे, तो अप्रॉक्स 87 पर्सेंटाईलवर लागला होता. तर सिपना एक चांगला कॉलेज आहे, तुम्ही कन्सिडर करू शकता. नेक्स्ट 4th नंबरचं जे कॉलेज आहे ते आहे प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती. ज्याला न्यू राममेघे सुद्धा म्हणतात, जे माझं कॉलेज आहे. तर न्यू राममेघे हे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे जेवढे इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे, करिक्युलम आहे, पेपर्स आहे, तो युनिव्हर्सिटीद्वारा कंडक्ट केला जातो. सो जे न्यू राममेघेची प्लेसमेंट आहे, ते एक डिसेंट प्लेसमेंट आहे. मी म्हणतो ॲव्हरेज. कारण ओल्ड
टॉपचं झालं. पण आमच्या इथे थोड्याशा त्याच्यापेक्षा कमी कंपनीज येतात. अ, ज्या टॉप एम-एन-सीज आहेत, TCS, Wipro, Cognizant, Accenture, Capgemini ह्यात येतात. पण मॅक्सिमम मग जे पोरं राहिले त्यांना मग असे ज्या छोट्या-मोठ्या अकॅडमीज आहेत, त्या रिक्रुटमेंटसाठी येतात. तर मी म्हणतो, की आता मला एक्सपिरियन्स आहे माझ्या कॉलेजचा, तर मी म्हणतो, की एक ॲव्हरेज एक डिसेंटच कॉलेज आहे आमचं आणि प्लेसमेंटसुद्धा डिसेंट आहे. त्यानंतर फॅकल्टीज चांगल्या आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, की आमच्या कॉलेजच्या फॅकल्टीज चांगल्या आहेत. त्यानंतर आमचं कॉलेज जे आहे, त्यानंतर इव्हेंट्स चांगले होतात. गॅदरिंगच्या वेळेस मजा येते. त्यानंतर जे स्पोर्ट्स इव्हेंट असतात त्याच्यात मजा येते. त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप चालतात. आमच्या कॉलेजचं जे एन-एस-एस डिपार्टमेंट आहे ते खूप ॲक्टिव्ह आहे. ते खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज घेतात. कॅम्प्स जातात. त्यानंतर अजून जे दुसरेही आर-डी-सी कॅम्प आहे त्यासारख्या परेड्ससाठी सुद्धा पोरांना आमच्या कॉलेजकडून एन्करेज केल्या जाते. त्यानंतर जे कॉलेज कॅम्पस आहे ते डिसेंटच म्हणतो मी, काही असं काही चांगलं नाहीये. बस एक नॉर्मल कॅम्पस आहे. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. गर्ल्ससाठी पण नाही आहे आणि बॉयजसाठी पण नाही आहे. त्यानंतर अ, आ आमचं कॉलेजसुद्धा रेग्युलर आहे. रेग्युलर क्लासेस करावे लागतात. 70% अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. त्यानंतर जे आमच्या कॉलेजची फी आहे, ते आहे अराउंड 1,00,000च आहे आणि जो मागच्या वर्षीचा जो सी-एसचा कट ऑफ होता तो 81 पर्सेंटाइल होता ओपन कॅटेगरीसाठी. तर तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण चांगलं कॉलेज आहे. तुम्हाला एक चांगली तुमची इंजिनिअरिंग न्यू रामबेगेमध्ये सुद्धा होऊ शकते. सो द लास्ट 5th नंबरचं कॉलेज आहे एच-व्ही-पी-एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. एच-व्ही-पी-एम सुद्धा नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे जे पेपर्स आहेत ते युनिव्हर्सिटीद्वाराच कंडक्ट केल्या जातात. त्यानंतर जे एच-यू-पी-एमचं प्लेसमेंट आहे ते मी डिसेंटच म्हणू शकतो. येतात थोड्या ज्या त्या एम-एन-सीज तिथं पोरं ट्राय करतात. तशाच कंपनीज येतात. त्यानंतर एच-यू-पी-एम स्पोर्ट्ससाठी खूप फेमस आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर करायचं असेल, जसं स्पोर्ट्स झालं किंवा एन-एस-एस किंवा एन-सी-सी करायचं असणार, तर तर एच-यू-पी-एम खरं खूप चांगलं आहे. त्यांची स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत. सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्विमिंग पूल बघायला भेटेल. त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट आहे, फुटबॉल ग्राउंड आहे. सो एच-यू-पी-एमचा कॅम्पस खूप चांगला आहे. त्यानंतर इथले इव्हेंट पण डिसेंट होतात. त्यांची गॅदरिंग होते किंवा अजून जे टेक फेस्ट आहेत, टेक्निकल इव्हेंट्स आहेत, सेमिनार्स आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. त्यानंतर कॉलेज हे सुद्धा रेग्युलर आहे. तुम्हाला 70% अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. त्यानंतर एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे की या कॉलेजची जी फी आहे ती अराउंड 90,000 आहे आणि जो मागच्या वर्षीचा जो सी-एसचा कट ऑफ होता तो अराउंड 80 पर्सेंटाइलवर लागला होता. तर हे आहेत अमरावतीचे जे टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले. सो अजून आता एक इम्पोर्टंट गोष्ट आहे, की अशी कोणते मुलं असतात, ज्यांना फक्त इंजिनिअरिंग डिग्रीसाठी करायची असते. तर तुम्ही हे 5 कॉलेज बघू शकता. पण यात काय आहे, की अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. तर नसली तर तुम्हाला कॉलेजवाले प्रॉब्लेम देऊ शकतात. तर अमरावतीत अजून इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, जसं एक राजेंद्र गोडे झालं आणि रायसोनी झालं. तुम्ही हे कन्सिडर करू शकता. कारण हे इथं एवढं काही अटेंडन्सचा क्रायटेरिया नाही. जसं राजेंद्र गोडे युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहे, म्हणजे नॉन ऑटोनॉमस आहे. तर तर इथं बोट ते काढतात, डिग्री काढत आहे. त्यानंतर रायसोनी आहे ते एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. इथेही पोरांचे ॲडमिशन आहेत आणि पोरं इंजिनिअरिंग करत आहे. तर तुम्ही हे कॉलेज एक्सप्लोर करू शकता जर तुम्हाला फक्त डिग्रीसाठी जर इंजिनिअरिंग करायची असली तर. तर सांगा मग तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला तर. हा मी असा ट्राय केला होता, की या चॅनलवर काही नवीन कंटेंट टाकायचा म्हणून. जर आवडला असणार, तर मी तुम्हाला अजून असं कंटेंट काही वेगळं एक इंजिनिअरिंग लाईफ रिलेटेड अजून या पेजवर टाकणार आहे. आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेस अमरावतीच्या रिलेटेड जर काही क्वेरीज असतील, तर तुम्ही माझं Instagram हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. त्यात मला मेसेज टाकू शकता. कारण आणि जर तुम्हाला न्यू राममेघे किंवा ओल्ड राममेघेमध्ये जर अजून काही ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये काही अडचण येत असणार, जर तुम्हाला लागलं कॉलेज ते, तुम्ही मला बिनधास्त मेसेज करा. मी तुमची कधी मदत करायला तयार आहोत. सो आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. सो थँक यू व्हेरी मच. बाय.